ये लेकर जाए तेरे
त्यासाठी आपला मन हा चंचल नाही, आपला मन हा चंचल नाही तर एकाग्र असायला पाहिजे. मन आपला एकाग्र असायला पाहिजे. आणि मग काय म्हणायचं आहे का?
देण्यापेक्षा माणसाच्या देहामध्ये देव बघा. कारण अरे देव आहे हा माणसाच्या देही, देव आहे हा माणसाच्या देही. आणि फुकट फिरतो तू चारी धामी, फुकट फिरतो तू चारी धामी. आणि मग अरे ते चारही तीर्थ फिरण्यापेक्षा, ते चारही तीर्थ फिरण्यापेक्षा तुला जर देव बघायचे आहे तर माणसाच्या देहामध्ये बघ, माणसाच्या देहामध्ये बघ. आणि मग म्हणायचं आहे नखाच्या चुकरी वळल्या, जगा जमिनीत गळल्या, पण त्यांचा अंत मात्र लागला नाही. त्यांचा अंत मात्र लागला नाही. या देहाचे 100 तुकडे केले, या देहाचे 100 तुकडे केले, पण जीव मात्र दिसले नाही, जीव मात्र दिसले नाही. आणि म्हणून त्या परमेश्वराला मला विचारायचं आहे की देवा आम्ही तर लहान आहोत, आम्ही लहान आहोत. म्हणतात की कोणी या जगामध्ये देव आहे, तर कोणी म्हणतो या जगामध्ये देव नाही. कोणी म्हणतो की या जगामध्ये देव आहे, तर कोणी म्हणतो या जगामध्ये देव नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की तू देवा आहेस, देवा तू आहेस तर आहेस तरी कुठं, आणि मग आहेस तर दिसले कुणाला, तू आहेस तर दिसले कुणाला. आणि म्हणून मला म्हणायचं आहे का Bye.
भरोशावर आणि आपल्या कलाकृतीच्या भरोशावर ज्यांनी अख्खा विदर्भ पिंजून काढलेला आहे, अख्खा विदर्भ पिंजून काढलेला आहे, असे सुप्रसिद्ध ख्यातनाम ज्ञानीवंत गुणीवंत असे सुप्रसिद्ध शाहीर सन्माननीय ज्ञानीवंत गुणीवंत कीर्तिवंत आणि चहूबाजूला झालेले प्रकाशी सन्माननीय सुरजजी नवघरे यांचा पहिला राज झालेला आहे. तरी त्यांनी आपल्या गणाच्या माध्यमातून एका सुंदरशा प्रश्नाची विचारणा केलेली आहे, आणि त्यांचा प्रश्न म्हणजे की मला पट्टे बाबूराव बाळकृष्ण गंगाधर कुलकर्णी यांनी म्हणे एक गट लिहिला आणि तो गट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी तो गट नाकारला तर साहेबांच्या विचाराचं तात्पर्य म्हणजे की म्हणे जे बाळकृष्ण गंगाधर कुलकर्णी पट्टे बाबूराव यांनी जे गट लिहिलं तर ते गट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी का नाकारलं आणि जो त्यांनी गट दिलेला आहे तर त्या गणाचे शब्द कोणते तर सन्माननीय सुरजजी नवघरे जिथं कुठं असा तर त्या गणाचे आधी शब्द सांगते मी, त्या गणाचे आधी शब्द सांगते आणि मग का नाकारला तो का नाकारला याचं कारणही सांगते. तर सन्माननीय सुरजजी नवघरे तो कोण होता? दीपगणाला रणी आनंद नाही तरी रक्त पुन्हा दीपगणाला रणी आणला नाही तरी रक्त पुन्हा धन्य शारदा ब्रह्मनायका घेऊन येईल रुद्रा विना शाही शास्त्राचा मंत्र अस्त्राचा लाविला यंत्र कुणा नाही तर रंग पुन्हा नाही तर रंग पुन्हा तर हा गट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने का नाकारला? हे गट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने का नाकारला? तर साहेबजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देवाला कधी मानलं नाही, यांचा विश्वास नव्हता, कारण ते अंधश्रद्धा मानत नव्हते, ते अंधश्रद्धा मानायचे नाही आणि म्हणून हे गणामध्ये शब्द त्या देवाचे होते, आणि म्हणून त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना हे गण पटलं नाही आणि म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या पट्टे बाबूराव यांचा गण नाकारला. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऐका, मला आता काय म्हणायचं समोर आपण ज्याला रयतेचा राजा म्हणतो तर तो राजा या रयतेचा सांभाळ मुलांप्रमाणे करते, या प्रजेचा सांभाळ लहान लेकरासारखा करतो.
स्वर्ण मुद्रिका खर्च केल्या, 100 स्वर्ण मुद्रिका खर्च केल्या. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे साहेबजी, आणि तेवढंच नाही तर अशा कितीतरी त्यांनी शीर कापले, असे त्यांनी कितीतरी शीर कापून टाकले. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्यांनी एवढे शीर कापले, रक्ताच्या नद्या वाहिल्या, रक्ताच्या नद्या वाहिल्या. तर तो राजा कोणता, तो राजा कोणता ज्याने त्या व्यक्तीचे शीर कापले. त्या व्यक्तीचे शीर कापले कशासाठी, फक्त त्या 100 स्वर्ण मुद्रिकासाठी, त्या 100 स्वर्ण मुद्रिकासाठी. तर तुम्हाला सांगायचं आहे साहेबजी की त्या मागचं कारण काय, शीर कापण्यामागचं कारण काय, आणि ज्या व्यक्तीचे शीर कापले त्या व्यक्तीचे नाव काय, त्या व्यक्तीचे नाव काय, आणि त्या राजाचे नाव काय, त्या राजाचे नाव काय. पाहून जाऊ द्या आपण, मग शेवटी काय म्हणायचं आहे. आपल्या आई वडिलांसारखे देव या जगामध्ये नाही, कारण फूल कभी दो बार नहीं खिलते और जन्म कभी दो बार नहीं मिलते. फूल कभी दो बार नहीं खिलते, अरे जन्म कभी दो बार नहीं मिलते, और मिलने को तो मिल जाएंगे हजारों लोग, मिलने को तो मिल जाते हैं हजारों लोग, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. आणि म्हणून आपल्या आई वडिलांची सब कोणीच करू शकत नाही. जरी आपले आई वडील कसे असो, आपले आई वडील गरीब असो नाही कसेही असो, पण आपल्या आई वडिलांसारखे देव या जगामध्ये नाही. आणि शेवटी म्हणायचं आहे